श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. क्षणभर नामस्मरण करू. प्रभू श्रीरामचंद्रांच्या दिव्य लीलांचे स्मरण करू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. घनश्याम राम लावण्य रूपी. महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. करी संकटी सेवकाचा कुढावा. प्रभाते मनी रामचिंतित दावा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रोते हो, प्रभू श्रीरामांचं वर्णन करत असताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, माझा राम घनश्याम हा राम लावण्य रूपी. माझा राम घनश्याम आहे, मेघनीळ आहे आणि रूपाने लावण्ययुक्त असा आहे. परमपूज्य प्रातस्मरणीय वरदानंद भारती आपल्या मनोबोधाच्या विवरणामध्ये आवर्जून सांगतात की सावळेपणा हा मेघाचं प्रतीक आहे. मेघ उदार, वर्षाजलाने भरलेला असा दयार्द्र आणि समृद्धी देणारा, समृद्धी वाढवणारा, सृष्टीचे दैन्य दारिद्र्य नाहीसे करणारा असा असतो. जनसामान्याला हवे हवेसे वाटणारे तेच गुण ईश्वराचे ठिकाणी सुद्धा आहे. ईश्वर रुक्ष नाही, कोरडा नाही, दयार्द्र आहे, दैन्य घालवणार आहे. स्वामी आवर्जून सांगतात की सावळा रंग हा संग्राहकही आहे. ईश्वर सगळ्यांचा स्वीकार करतो, कुणालाही नाकारत नाही. हेही या श्याम शब्दाने सुचवले आहे. ज्या ठिकाणी मन रमते तिथे एकाग्रता लवकर येऊ शकते. ध्यानाचा विषय सुंदर असावा आणि मग एकाग्रता साधावी. त्यामुळे व्रत निभावणं सोपं जातं इतकंच. याच्यासाठी भगवंताचं ध्यान डोळ्यासमोर आणायचं. हे ध्यान डोळ्यासमोर आणण्यासाठी समर्थांनी आवर्जून भगवंताच्या रूपाचं वर्णन केलंय की माझा राम घनश्याम हा राम लावण्य रूपी. लावण्य हा शब्द अगदी हा रेखीवपणा, अधिक आकर्षता यांच्या एकीकरणातून प्रत्ययाला येणारा गुण आहे. लावण्य, भगवंताकडे बघितलं की हसितम मधुरम रुदिरम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम अशी भक्तीची अवस्था निर्माण होण्यासाठी समर्थांनी आवर्जून भगवंताचं हा गुणविशेषण शब्द वापरलाय की माझा राम घनश्याम हा राम लावण्य रूपी आहे. आपल्याला माहिती आहे गदिमांनी सुद्धा आपल्या उत्कट प्रतिभेतून जेव्हा गीत रामायण साकार केलं, आपल्याला हेही माहिती आहे की प्रातस्मरणीय श्रीधर स्वामींच्या परमकृपेतून, आशीर्वादातून गदिमांना ही उत्कट इच्छाशक्ती जागृत झाली. जेव्हा गदिमा सज्जनगडावर समर्थांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले त्यावेळेला श्रीधर स्वामी गडावर होते आणि श्रीधर स्वामी आपल्या शिष्यांना म्हणले सुद्धा की सरस्वतीचा पुत्र येतोय. सरस्वतीचा पुत्र येतोय म्हणल्यावरती गदिमा जेव्हा दर्शनाला आले तेव्हा त्यांच्या जिभेवर ओम अक्षर काढलं. आपल्याकडनं दिव्य काव्याची निर्मिती हो असा आशीर्वाद श्रीधर स्वामींनी दिला. आणि मग गदिमांनी जे वाल्मिक ऋषींनी लिहिलेलं रामायण, या रामायणाच्या आधाराने भगवंताचं गुणवर्णन केलं. म्हणून गदिमांच्या प्रतिभेतून सुद्धा प्रभू श्रीरामांच्या बालरूपाचं वर्णन करत असताना गदिमा म्हणाले, सावळा ग रामचंद्र. कौसल्या माता असं म्हणतीये की सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो. अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो, निळ्या कमळांना येतो. सावळा माझा राम माझ्या मांडीवर जेव्हा अंघोळ करतो त्या रामाचे इतके गुण त्या ठिकाणी गदिमांनी वर्णन केले की सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो. कौसल्या माता म्हणते की राम माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या घासासाठी थवारा घुंचा थांबतो,
थवा राघूंचा थांबतो. सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो. हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो. नीलमणी उजळतो. सगळ्या हिऱ्यांच्या राशीमध्ये नीलमणी जसा वेगळा चमकावा ना, त्याप्रमाणे माझा राम चार भावांमध्ये विशेष उठून दिसतो. कौसल्या माता म्हणतीये, सावळा ग रामचंद्र करी भावंडासी प्रीत. रामांचं वागणं, बालपणीचं वागणं विशेष, की सावळा रामचंद्र आहे लहान पण चार भावंडावर असं प्रेम करतो की सावळा ग रामचंद्र करी भावंडासी प्रीत. थोरा थोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत. बाळाची या बाळरीत. या चार भावांशी रामाचं वागणं पाहून मोठ्या मोठ्या लोकांनी सुद्धा शिकलं पाहिजे की आपण आपल्या भावांशी कसं वागलं पाहिजे. जर बालवयामध्ये प्रभू राम आपल्या भावांना इतका जीव लावतायत. सावळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन. हे तीन माझी मुलं, त्या सावळ्या रामचंद्रांचे लहाने तीन भाऊ. माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण. चार अखंड चरण. सावळा ग रामचंद्र कर पसरून धावतो. रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो. सारा प्रासाद जागतो. गदिमा म्हणतात, सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण. मग पुरता वर्षेल देव कृपेचा वरुण. देवाच्या कृपेचा वरुण वर्षाव करेल जेव्हा माझा राम तरुण होईल. मंडळी, उत्कट अशा भगवंताच्या लीलांचं वर्णन, भगवंताचे एक एक गुण अनुकरणीय, भगवंताचे एक एक गुण शिकण्यासारखे आहेत. वाल्मिक रामायणाच्या बालकांडातील 18व्या सर्गामध्ये स्वतः वाल्मिक ऋषी असं म्हणतात, सर्वे ज्ञानोपसंपन्ना सर्वे समुदिता गुणैः. प्रभू श्रीराम सगळ्या ज्ञानांनी युक्त आणि सगळ्या गुणांनी, तेही नुसते गुण नाही, सद्गुणांनी युक्त. तेषामपि महातेजा राम सत्यपराक्रमः. सत्यपराक्रम करणारे आहेत. सगळ्यांमध्ये तेजस्वी आणि सगळ्या लोकांमध्ये विशेष प्रिय असे आहेत. त्याबरोबर इष्ट सर्वस्य लोकस्य शशांक इव निर्मलः. सगळ्यांना प्रिय असून ज्याप्रमाणे निष्कलंक चंद्र असावा त्याप्रमाणे प्रभू श्रीराम हे निष्कलंक आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींची स्वारी म्हणतीये की घनश्याम हा राम लावण्य रूपी. बरं, त्यात गुण कसे आहेत? महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. महाधीर, गंभीर आणि पूर्ण प्रतापी हे तीन गुण त्यांच्यामध्ये आहेत. प्रत्येक शब्द, प्रत्येक विशेषण, प्रत्येक गुण हा फार महत्त्वाचा आहे. धीर म्हणजे टिकून राहणारा, निश्चल, एकदा जे व्रत हातात घेतलं, एकदा जे व्रत स्वीकारलं, जे ठरवलं ते कधीही न सोडणारा दृढनिश्चयी म्हणजे धीर. अनेक ठिकाणी भगवंताच्या या गुणाचं वर्तन आपल्याला दिसतं. अहो, राज्याभिषेक ठरला, अयोध्येमध्ये सगळीकडे बातमी पसरली, प्रभू श्रीरामांना सुद्धा कळालं की राज्याभिषेक होणार. पण ऐन वेळेवरती मंथरेने सांगितलं म्हणा, कैकेयी मातेची इच्छा झाली म्हणा, भरताला राज्याभिषेक व्हावा आणि रामानी वनवासाला जावं. अशा परिस्थितीमध्ये आपली धीरता न ढळू देता, आपला निश्चय भाव की आपल्या वंश परंपरेमध्ये शब्दाला किती महत्त्व आहे. आपल्या वडिलांनी आपल्या आईला वचन दिलं होतं, ते वचन आईने वडिलांना मागितलंय ते पूर्ण करणं सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. रघुकुल रीत सदा चली आई
प्राण जाय पर वचन ना जाय. आपलं शब्द रिकामा जाता कामा नये. आपल्या वडिलांनी आईला दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी म्हणून प्रभू श्रीरामांची स्वारी वनवासामध्ये गेली. वनवास स्वीकारला. स्वामी वरदानंद भारती म्हणतात, दुर्दैवानी आज स्थैर्य, निश्चय या गुणांचं हसं झालंय. हे कशामुळे? तर रजोगुणाच्या प्रभावामुळे. माणसामधला रजोगुण हा माणसाला रोज नवीन नवीन गोष्टी आपल्याशा करायला लावतो. काही बाबतीत ठीक आहे हो मंडळी, पण काही बाबतीमध्ये माणसाचं स्थैर्यच महत्त्वाचं आहे. माणसाची स्थिर बुद्धी ही माणसाच्या तात्पुरत्या नाही पण भविष्य काळासाठी केव्हाही चांगलीच आहे. जोपर्यंत स्थिर बुद्धी नाही तोपर्यंत आपल्याला आवश्यक असलेल्या ज्ञानाची साधना करता येणार नाही. म्हणून बघा, साईबाबांनी सुद्धा श्रद्धेबरोबर सबुरी, थोडीशी शांतता ठेवा, स्थैर्य ठेवा, सबुरी ठेवा. शांती, समाधान, खरं सुख हे जोपर्यंत वैचारिक स्थैर्य लाभत नाही तोपर्यंत प्राप्त होणार नाही. आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे की एकदा यशाच्या शिखरावर पोहोचलं, जिथे शिखर आलं, एकदा शिखर संपलं की तिथून पुढे पुन्हा उतार लागत असतो. तिथून पुढे पुन्हा अधपतनाला सुरुवात होत असते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं स्थैर्य हे साधताच आलं पाहिजे. प्रभू श्रीरामांमध्ये हा विशेष गुण आहे की महाधीर, गंभीर, पूर्ण प्रतापी. पूर्ण प्रताप. कोणत्याही संकटामध्ये भक्तांना सोडवण्याचं काम भगवंतानी केलंय. म्हणून भगवंताबद्दल आवर्जून वर्णन करत असताना समर्थ रामदास स्वामी महाराजांची स्वारी म्हणती, माझ्या रामाचं स्मरण करा, कारण माझ्या रामाने रामे पाषाण तारिले, रामे दैत्य संहारिले, रामे बंदी सोडविले, मुक्त केले सुरवर, रामे त्राटिका मारिली, रामे शिळा उद्धरिली, रामे जानकी परिणिली, गणिका केली से मुक्त, रामे रक्षिले भक्तासी, राम सोडवी देवासी, रामदासाचे मानसी, रामदासी आनंद. माझ्या रामानी निर्जीवांपासनं सजीवांपर्यंत, प्राण्यांपासून मनुष्यांपर्यंत, नवे नवे देवांपर्यंत महासंकटी सोडिले देवजेणे. संकटात सापडलेल्या मनुष्याचा काय, महासंकटात सापडलेल्या देवांचा सुद्धा महासंकटी सोडिले देवजेने. रामाने आपल्या प्रतापाने देवांचं सुद्धा रक्षण केलं. म्हणून समर्थ म्हणतात की राम दासाचे मानसी. आमच्या अंतःकरणामध्ये प्रभूंना आम्ही आवर्जून आपल्या हृदय मंदिरामध्ये स्थापन केलं. कारण करी संकटी सेवकाचा कुढावा. सगळ्या संकटामध्ये आपल्या भक्तांना तो सांभाळतो. म्हणून मंडळी, प्रभाते मनी रामचिंतित जावा, एवढ्या करता. कारण तो घनश्याम राम लावण्यरूपी हा महाधीर आहे, गंभीर आहे, पूर्ण प्रतापी आहे, संकटामध्ये सेवकाचं रक्षण करणारा आहे. एवढ्या करता प्रभाते मनी रामचिंतित जावा. त्या प्रभू श्रीरामांचं चिंतन करा. त्याचं चिंतन जो करतो त्याच्या सर्व चिंता मुक्त करण्याचं, सगळ्या चिंतांमधनं त्याला बाहेर काढण्याचं काम प्रभू करत असतो. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, आपण चिंता केल्या तर तो चिंतेचे गाठोडे पुरवतो, पण आपण जर त्याचं चिंतन केलं तर त्या चिंतेच्या गाठोड्यांचं काय करायचं हे तो बघतो. तो आपल्याला चिंता करूच देत नाही. आपल्याला जे काही पाहिजे ते आपल्याला पाहिजे असण्याच्या आधी तो उपलब्ध करतो. हा त्यांचा विशेष गुण आहे. म्हणून तर भगवद्गीतेने पण आपल्याला सांगितलंय की अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनां परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. पार्था, मी माझ्या भक्ताचा योग आणि क्षेम हे दोन्ही चालवतो. जे नाही
ते त्याला देतो, जे त्याच्याजवळ आहे ते सांभाळतो, हे सगळं मी करतो. पण फक्त माझ्या चरणावर त्याचा दृढ विश्वास असला पाहिजे आणि त्याच्यावर दृढ विश्वास ठेवण्यासाठी त्याची लक्षणं आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून आपल्याला समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणतात की घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुळावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. पुन्हा भेटूया मंडळी उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.